परंतु मी कालही बोलून गेलो की आपण बाबांचं ध्यानच काढत नाही. आम्हाला बाबांचं ध्यान त्यावेळेस होतं की ज्यावेळेस आम्हाला संकट येतं, ज्यावेळेस आम्हाला दुःख येतं, ज्यावेळेस आम्हाला यातना होतात, त्यावेळेस आम्ही बाबांची आठवण काढतो. एरवी आम्ही फक्त दुःखामध्ये त्याची आठवण काढतो, सुखामध्ये काढत नाही. दुःख में सुमिरन सब कोई करे, सुख में करे न कोई. दुःख में सुमिरन सब कोई करे, सुख में करे न कोई. सुख में सुमिरन मेरे साईं का स्मरण करोगे तो दुख आएगा नहीं. हम सिर्फ दुख जब आता है तब हमें बाबा याद आते हैं. ज्यादा वेळेस आम्हाला दुःख येतं त्याच्या वेळेस आम्हाला आमचे बाबा आठवतात. स्वप्नामध्ये सुद्धा मेघाला भोले बाबांचं दर्शन होतंय, अशी भक्ती केली पाहिजे. आम्ही महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर त्या पिंडीजवळ 5 वेळेस टाळी वाजवतो, कारण तो भगवान शंकर कसा आहे, पंचानन आहे, 5 मुख आहेत त्याला. त्या पिंडीजवळ ते त्रिशूल असतो, त्या त्रिशूलाला सुद्धा टाळी वाजवून नमस्कार करायचा असतो. तिथे सुद्धा आम्ही टाळी वाजवायची, त्याचं कारण आहे. ते त्रिशूल म्हणजे काय आहे? त्रिगुणात्मक शक्तीचं प्रतीक म्हणजे ते त्रिशूल आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक म्हणजे त्रिशूल आहे. त्रिशूलाच्या प्रत्येक पात्याचं दर्शन मनोमन घेऊन मग महादेवाच्या मंदिरातून बाहेर यायचं असतं. आज मेघाला जे त्रिशूल दिसले कुंकवाचं, त्यामुळे मेघा विचार करतोय आणि काय चमत्कार आहे. मेघाला जाग लागली, मंदिरातील घंटा कानावर पडली. मेघा डोळे थोडं थोडं उठला, पाहतो तर काय तिकडनं सूर्यनारायण उगवले. आणि सूर्यनारायण उगवल्यानंतर साठेवाड्याच्या त्या भिंतीवर बरोबर ज्या ठिकाणी ते त्रिशूल स्वप्नामध्ये दिसलेलं होतं, त्याच ठिकाणी सूर्यनारायणाची किरण लालवंत किरण पडलेली. आणि मेघाने ते त्रिशूल काढलेलं होतं कुंकवानी, त्या ठिकाणी ते सूर्याची किरण पडल्यानंतर मेघा थक्क होऊन ते पाहतोय. मेघा विचार करतोय, मला तर स्वप्नामध्ये जे त्रिशूल दिसतं ते साक्षात त्या ठिकाणी भिंतीवर काढलेलं आहे. मेघा पळत पळत गेला, त्या त्रिशूलाचं दर्शन घेतलं आणि ते त्रिशूल जणू काही पुसून पाहतोय, परंतु ते जणू काही ओल्या कुंकवाने काढलेलं ते त्रिशूल पुसायला तयार नाही. मेघाच्या डोळ्यातून गळगळ हसू यायचं. मेघा म्हणते, माझ्यासाठी माझी भोले बाबा या भिंतीवर सुद्धा प्रकट झाले. त्या दिवशी मेघाचा अष्टसात्विक भाव जागृत झाला. ज्या ज्या वेळेस भगवंतासाठी, ज्या ज्या वेळेस संतासाठी, ज्या ज्या वेळेस भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या डोळ्यात भगवंताला पाहून जर अश्रू येत असतील तर समजून जावं की आपण अशा अवस्थेला जाऊन पोहोचलेलो आहोत की आता आपल्याला भगवंताने त्याच्या जवळ घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. हे भक्तीचं पहिलं लक्षण आहे. आपल्या अंगावरचे रोमांच उभं राहणं, आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू येणं, आपल्या कंठात ते वाणी रुग्ण वाणी रुष्ट होणं, हे कशाचं लक्षण आहे? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम. मेघाच्या अंतःकरणामध्ये आज साक्षात भूलबाबांचं स्थान. मेघाच्या हृदयामध्ये जणू काही साक्षात केदारनाथाची पिंड दिसते. आणि मेघा त्याच आरतीचा ताट घेतला आणि द्वारकापुरीच्या दिशेने मेघा निघालेला. आज मेघा साठेवाड्यापासून
मेघा आलास ना? आज मेघाच्या मुखातून एकही शब्द नाही, कारण मेघाची वाणी आता कंठामध्ये गोष्ट झालेली आहे. त्याच्या कंठातून शब्द बाहेर पडायला तयार नाहीये. अंगावरचे रोमांच उघड, नेत्रामधून घळघळ अश्रू येत आहे. मेघाच्या आरतीचं थाट खाली ठेवलं आणि साईनाथांच्या चरणावर लोळून घेत, बाबा माफ करा, बाबा माफ करा. बाबा सोमवार आहे आणि या सोमवारच्या दिवशी मला पहाटे स्वप्नामध्ये त्रिशूल दिसलं. बाबा हसायला मेघा, अरे सपने तो सपने ही होते हैं. नाही बाबा नाही, जे त्रिशूल मी स्वप्नात पाहिलं बाबा, ते त्रिशूल त्या भिंतीवर साठीवर. चला चला तुम्ही साठीवर चला बाबा. माधव देशपांडे गोत्राचा पायगुण पकडीत लगेच बालकामध्ये प्रवेश करत आहे. काली मेघा मेघा काय झालं मेघा? गुरुजी गुरुजी, माधव देशपांड्यांना श्यामा फक्त साईबाबाच म्हणायचे. बाकीचे सर्वजण माधवराव देशपांडेंना गुरुजी म्हणून हाक मारायचे. गुरुजी, मला पहाटे स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मला भिंतीवर कुंकवाचं त्रिशूल दिसतं. बर मग काय चमत्कार आहे गुरुजी, चला माझ्याबरोबर वाड्यावर. अहो ते स्वप्नात दिसलेलं कुंकवाचं त्रिशूल अजून तसंच तसं आहे. माझ्या आयुष्यामध्ये असा चमत्कार मी पहिल्यांदा पाहतोय. म्हणून मी बाबांचं दर्शन घेण्यासाठी, आरती करण्यासाठी, पूजा करण्यासाठी आले. एवढ्या गडबडीमध्ये साईनाथांनी सांगितलं, श्याम्या, बाबांच्या मुखातून आवाज निघावा. बाबांची ती करुणा सुरवाणी, श्यामा देवा. श्यामाने बाबांना देवा म्हणावं आणि साई बाबांनी श्यामाला श्यामा म्हणावं. देवा, अरे श्यामा, आज कुछ मेहमान आने वाले. तो ये मेघा को बोलना कि दोपहर की आरती में हाजिर है. श्यामा मेघाकडे तोंड करून म्हणतायत, मेघा दुपारच्या आरतीला हजर राहा. कोणीतरी पाहुणे येणार आहे, नक्की तुझ्या ओळखीचे असते, कारण साईबाबांनी तुला हजर राहायला सांगितलं. माध्यान्ह आरतीची वेळ झाली आणि काय चमत्कार. पुण्याची साई भक्त बाबांच्या दर्शनासाठी आले, पण येताना मात्र नर्मदेश्वर हातामध्ये घेऊन आले, महादेवाचे पिंड हातामध्ये घेऊन आले. कारण त्यांना साईनाथांनी पुण्याहून आलेले साई भक्त त्या ठिकाणी द्वारकामध्ये आले. दुपारची माध्यान्ह आरतीची वेळ झाली. बाबा असतानाच बाबांची आरती सुरू झालेली आहे. 4 आरती आहेत. पहिली काकड आरती, दुपारची माध्यान्ह आरती, संध्याकाळची सांज आरती, शेज आरती, रात्रीची 4 आरत्या बाबांच्या. बाबा असतानाच माध्यान्ह आरतीच्या प्रसंगी सर्वजण जमलेले आहेत. मेघा देखील आला आणि मेघाला समोर पाहिल्यानंतर हातामध्ये पिंड घेऊन आलेले पाहुण्यांनी साईनाथांच्या हातामध्ये पिंड दिलेले. बाबा, साई बाबा, आम्ही शिर्डीचे साई बाबा अनेक दिवसापासून ऐकलेत, पण आज मात्र प्रथम पाहतोय. बाबा, तुम्ही आम्हाला स्वप्नात भोले बाबांच्या रूपात दर्शन दिले, म्हणून हा भोले बाबा तुमच्यासाठी आहे. साईनाथांनी ती पिंड हातामध्ये घेतलेली. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. त्या कर्पूर गौराला हातामध्ये घेतलं साईनाथांनी. साईनाथ महाराज त्या लिंगाकडे, त्या पिंडीकडे एकटक पाहतात आणि त्या पिंडीकडे पाहिलं आणि साईनाथ महाराज काहीतरी फुटले, हातामध्ये घेतलेली पिंड अशी पुढं गेली आणि मेघा, श्यामा, मेघा को बोलावा. श्यामाने मेघाचा दंड पकडला आणि द्वारकामाईच्या पायऱ्या चढत वर घेतलं. बाबांनी मेघाकडे पाहिलं आणि हातावर पिंड ठेवून मेघाचा मात सुटला आणि मेघाच्या डोळ्यातून घडघडा अश्रू व्हायला लागले आणि त्याच अश्रूने त्या पिंडीवर अभिषेक केला.
आज माझा भोले बाबा सुद्धा विचार करत असेल की दररोज मला पाण्याची आंघोळ, पाण्याचं स्नान, पाण्याचा अभिषेक आहे, पण आज मात्र मला भक्ताच्या डोळ्यातील खऱ्या भक्तीच्या रसाचा अभिषेक आहे. मेघाने पिंड हातामध्ये घेतली आणि मेघाने पिंड हातामध्ये घेतल्यानंतर साईनाथांकडे पाहिजे. बाबा म्हणतायत, छान्या या मेघाला म्हणावं तुझ्या भोले बाबाला सांभाळ, तुझ्या महादेवाला सांभाळ. जा बाबा आता त्याची पूजा कर. आज मेघाच्या आयुष्यामध्ये काय घडते मेघाला काहीच कळत नव्हतं. आज सोमवारचा दिवस आहे, सकाळी पहाटे स्वप्न पडतंय आणि आज दुपारी माथांना तिला माझ्या हातामध्ये साक्षात भोले बाबा आहे. मेघाने साईनाथांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे आणि मेघा म्हणतोय, बाबा आजपर्यंत मी माझे भोले बाबा केदारनाथला आहे, बद्रीनाथला आहे, सौराष्ट्रात आहे, त्र्यंबकात आहे, मल्लिकार्जुनला आहे, रामेश्वरला आहे असं समजत होतो. परंतु आज मला कळालं की माझा भोले बाबा शिर्डी आहे. माझा भोले बाबा या द्वारकामाईमध्ये आहे. श्यामाने दंड पकडला आणि मेघाने उठवलं. मेघा पिंड घेऊन उठला. मेघाच्या मुखातून शब्द येत आहेत मला, सौराष्ट्र सोमनाथंच श्री शैल मल्लिकार्जुनम उज्जनिया महाकालम ओम मल्लिकार्जुन उज्जनिया महाकालम ओंकार मामलेश्वरम परल्या वैद्यनाथंच दागिने हिमाशंकरम सीतुबंदितु रामेशं नागेशं दारुकामणि वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालयतु केदारं दृष्टे शन्तु शिवालये. बोले नमः पार्वती हर हर पुण्यावरून मुंबईवरूनच भक्त येत होते का? नाही हो, सामान्य सुद्धा अगदी कोदरा जरी असला ना तो सुद्धा याच्या बाबांच्या द्वारकामाईमध्ये हजेरी लावायची. त्या पोतराजांनी यावर 60 मारावा आणि 60 मारून त्या पोतराजांनी महाराज गीत गावं. कुणाचं? त्या पोतराजांनी जगदंबेचं गीत गावं. पोतराजांनी आणि त्याच्या पत्नीने दोघांनी त्या द्वारकामाईमध्ये दरबारामध्ये हजेरी लावली. आपली आई, आपली माता आणि आपली जन्मभूमी, ही भूमी ज्या भूमीमध्ये आम्ही जन्माला, ज्या भारताच्या भूमीत आम्ही, या मातीत आम्ही जन्माला आलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. त्यातल्या त्यात आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये, धर्मवीर संभाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये नवे तर आज राजारामांची आज काय आहे? जयंती आहे ना. आज राजारामांची जयंती आहे. ज्या भोसले घराण्याने या महाराष्ट्राच्या मातीसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे. धर्मवीर संभाजी असतात, छत्रपती शिवाजी महाराज असतात. याच मातीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत. याच मातीमध्ये संत जन्माला आले म्हणून उत्तर भारतातील लोक या भूमीला संत भूमी म्हणतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच महाराष्ट्रामध्ये दिव्य आणि भव्य असा अवतार झाला, अलौकिक असा अवतार झाला. कुणाचा? कलियुगी अवतार सद्गुण परब्रह्म साकार अग्निधारा से
ठिकाण धन्य आहे तुमचं शरीर. हिमाळ भक्त म्हणतात कथा करा सादर श्रवण, श्रवणानंतर निधिध्यासन. ती कथा श्रवण करा, त्याच्यावर मनन करा, मननानंतर निधिध्यासन करा. ही कथा जो कोणी ऐकली, जो गाई माझी वाडी कोडी, माझे चरित्र माझे पोवाडी. जो कोणी माझं चरित्र करेल, जो कोणी माझे वाडी कोडी करेल, त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. हिमाळ पंत म्हणतात माझी या भक्ताच्या धामी अन्न वस्त्रात नाही कमी. या लागीने मी हमी देऊन सांगतो, साक्ष देऊन सांगतो की जो कोणी साईंची सेवा करीत त्याच्या घरी अन्न आणि वस्त्राची कधीच कमी पडणार नाही, कधीच कमी पडणार नाही. ज्यांना त्याला अनुभवी त्यांनी टाळी वाजवली. साईनाथांची भक्ती करणाऱ्याच्या घरी अन्नाची कमी आणि वस्त्राची कमी कधीच पडणार. बाबांच्या चरणाचं नुसतं स्मरण केलं, महाराज नुसतं स्मरण केलं. चरणाचं द्यावं सोडून, परंतु बाबांनी जो पाय वर घेतलेला आहे, गुडघ्यावर ठेवलेला आहे, तो अंगठा दिसतो बघा. त्या अंगठ्याचं जरी नुसतं स्मरण केलं, नुसतं आठवण केली ना, तरी सुद्धा त्याचा परिणाम काय होतो एकदा करून बघा, मग अनुभव घ्या. का नित्य ह्या प्रचित अनुभवे, नित्य मी जिवंत जाणा हे सत्य. नित्य ह्या प्रचित अनुभवे, नित्य ह्या प्रचित अनुभवे. साईनाथांची 11 वचन. या 11 वचनामध्ये बाबा सांगतात का तुम्ही एकदा अनुभव घ्या. अरे बाबा मी समाधीमध्ये आहे आणि मी समाधीमध्ये नाही पण शिर्डी सना हे माझे स्थान. केवळ शिर्डीच माझं स्थान आहे असं नाहीये. अरे लंडनला गेलेले काकासाहेब, कोण काकासाहेब? हरी सीताराम दीक्षित, साईनाथांचे भक्त. त्या काळामध्ये लंडनला गेले आणि तिकडे इंग्लंडला गेल्यानंतर तिकडे त्यांचा पाय मुरगळला आणि तिकडे पाय मुरगळला आणि इकडे बाबांना कळला. द्वारकामाईमध्ये बाजूला माणसापती बाबांच्या हाताकडे पाहताय. कारण गेल्या काही दिवसापूर्वी बाबांनी एकदा ध्वनीमध्ये हाताने उचकी दिल्यासारखा आवाज केला. माणसापती म्हणते बाबा काय झालं? काही नाही रे, सहज नाही. अहो गेल्या गुरुवारी तुम्ही याच मशीद माईमध्ये, याच द्वारका माईमध्ये तिकडे हल्ला झाला. कुणावर? याच नाऊरच्या बाजारामधून जाता दरोडेखोरांनी चोरांनी हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर बाबांना द्वारकामाई कळाला आणि बाबांनी तिथेच महाराज सटका आटायला सुरुवात केली. हे माळसापतींनी पाहिलं. बाबा मात्र माळसापती मात्र आता विचारलं काय झालं? अरे तो काक्या आहे ना, काक्या, तो लंगडा काक्या. हा. त्याच्यानंतर काही दिवसांनी आल्यानंतर मग लंगडत काकासाहेब दीक्षित आले. काकासाहेब दीक्षित, हरी सीताराम दीक्षित त्यांचं नाव हरी, पण सर्वांनी प्रेमाने म्हणावं काका. जसं हिमाळ पंतांना घरी म्हणायचे अण्णासाहेब, त्या पद्धतीने या दीक्षितांना सर्व काकासाहेब म्हणायचे. काका लंगडत द्वारकामाईमध्ये आले त्यावेळेस साईनाथांनीच नाव पाडलं. श्याम्या आला बघ तो लंगडा काका. लंगडा काका हे
काकासाहेब दीक्षित म्हणजे त्यावेळेस त्यांनी इंग्लंडला सॉलिसिटरची पदवी इंग्लंडला मिळवली, ते दीक्षित काका, ज्यांचा मुंबईमध्ये पांढऱ्याला खूप मोठा महाल आहे, त्यांचा खूप मोठा दीक्षितांचा वाडा आहे, महाल आहे. त्या काकासाहेब दीक्षितांनी ज्यावेळेस इंग्लंडहून आले त्यावेळेस साईनाथांनी सांगितलं होतं त्यांना, तू साता समुद्रा पार जा काका, पण तुला चिमणीच्या पायाला जसा दोर बांधून जसं हिसकावून घेतात ना, त्या पद्धतीने मी तुला ओढून आणली. तसं ओढून आणलं आणि हरी सीताराम दीक्षितांनी निर्णय घेतला, काय शिर्डीमध्ये जसा साठेवाडा बांधलाय ना, तसा आपणही एक उतारूंसाठी वाडा बांधावा. ठरलं आणि वाड्याचं काम चालू झालं. जागा खरेदी केली आणि दीक्षितांनी सुद्धा वाड्याचं काम सुरू केलं. शिर्डीमध्ये 3 प्रसिद्ध वाडे, एक साठेवाडा, दुसरा दीक्षित वाडा, तिसरा बोटींचा वाडा. बोटींचा वाडा समाधी मंदिर, जे आता सध्याचं समाधी मंदिर आहे, तो बोटींचा वाडा आहे. कोण बोटी? नागपूरचं मोठं प्रसिद्ध. मग ही नागपूरचे असताना ही बोटी इकडे बाबांच्या भक्तीत कशी जोडल्या गेली, त्याची सुद्धा सुंदर कथा आहे. खूप आदराने साई भक्तांची सेवा केली. आजही तुम्ही मुंबईला नानासाहेब चांदोरकरांच्या घरी जर गेलात तर त्या ठिकाणी तुमचा आदर सत्कार. कोण नानासाहेब चांदोरकर? ते नानासाहेब चांदोरकर ज्यांनी साईंच्या भक्तीमुळेच खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा सरकारी नोकरी मिळवली, नंतर प्रांत अधिकारी झाले. त्या नानासाहेब चांदोरकरांना मनामध्ये असं वाटायचं की आमचं घरानंतर पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहेत, वारकरी आहेत. माझी प्रीती का साईनाथांच्या चरणी चढली मला काही कळत नाहीये. एक दिवस त्याचं उत्तर साईनाथांनीच त्यांना दिलं. साईनाथांनी त्यांच्या मनामध्ये असा भाव तयार केला की त्यांना असं वाटायला लागलं, आधी नानासाहेब चांदोरकर बाबांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे आणि मस्तकावर चरणावर मस्तक ठेवलं आणि मनात आलं पावे विठोबा पाव. बाबा हसायला लागले. नाना, अरे त्या देवळीमध्ये तिथं बघ तुझ्या विठ्ठलाची तस्वीर ठेवली बघ. नानासाहेब चांदोरकर लगबगीने उठले आणि त्या देवळीमध्ये जाऊन पांडुरंगाची तस्वीर पाहिली, हात जोडलेले आहेत. काय चमत्कार बघतोय आज. माझ्या मनामध्ये आलं. हसत हसतच द्वारकामाईमध्ये श्यामाने म्हणजे माधवराव देशपांडेंनी प्रवेश केला. नानासाहेब प्रणिपात, केव्हा आलात? अहो तुम्ही येताना अगोदरच आम्हाला कळलं. नानासाहेब चांदोरकर वाळाले पाठवलं. कसं काय कळलं? अहो आज आमच्या द्वारकामाईमध्ये सकाळपासून भजन चालू आहे. काय भजन चालू आहे? पंढरपुराला जायचं हो, पंढरपुराला हसायला लागले. माधवराव देशपांडे हसता हसता साईनाथ महाराज म्हणतात, श्याम्या उजवी मत बोल. देवा कशाला खोटं बोलतोस? सकाळपासून तुझं हीच रट चालली. अरे तुलाच पंढरपूरला जायचंय म्हणून तो तसबीर विकणारा आला तर त्याच्याकडनं हा विठ्ठल घेतला आणि नुसता घेतला नाही, माझ्या हातात मला सांगितलं, सांभाळ रे तुझ्या विठ्ठलाला, हा लई पळकुटी आहे. हा सारखा पळत राहतो. कधी जनाबाईसाठी पळतो, कधी चोखोबरायांसाठी पळतो, कधी सावता महाराजांसाठी पळतो, कधी नामदेवासाठी. या पळकुट्या विठोबाला धरून ठेव. जनाबाईने याला धरून ठेवलाय मला आणि हृदयामध्ये साठवलाय. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला हो.
नानासाहेब चांदोरकरांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली. काही दिवसांनी लगेच नानासाहेब चांदोरकरांच्या हातामध्ये पत्र पडलंय, पंढरपूरला बदली झाली. आनंद झाला. त्याच्यानंतर नानासाहेब चांदोरकरांची बदली झाली ती जामनेरला, आणि जामनेरला नानासाहेब चांदोरकरांची बदली झाल्यानंतर नानासाहेब चांदोरकरांना भरपूर वाटलं नाही. जोपर्यंत मी पंढरपूरला होतो तोपर्यंत मला असं वाटायचं मी शिर्डीमध्ये, पण आता मात्र मला इकडे जामनेरला आल्यापासून का अशी हुरहुर वाटते काही कळत नाही. नानासाहेब चांदोरकर त्यांच्या पत्नीजवळ ही गोष्ट बोलून दाखवतात. पत्नी म्हणते, अहो आपली लेक आली ना बाळंतपणा, त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटत. नानासाहेब चांदोरकरांची मुलगी बाळंतपणाला आली. कोणतीही लेक ज्यावेळेस बाळंतपणाला येते ना त्यावेळेस त्या बापाची जी अवस्था असते ना, त्याची जी घालमेल असते ती सर्वसामान्य कळत. नानासाहेब चांदोरकर पत्नीला म्हणतायत, मला का म्हणून करमत नाही. मला असं वाटतं उडत जावं शिर्डीला, साईनाथांच्या दरबारात जावं आणि तिथून उदी आणि प्रसाद घेऊन यावा, का जेणेकरून तो उदी प्रसाद मी माझ्या मुलीला देईल आणि त्या मुलीला दिल्यानंतर माझ्या मुलीचं बाळंतपण सुखाने होईल. बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म असतो. खरी भीती असते, खरी दुःख असते ती बाबा. नाहीतरी हे मी नव्याने सांगायची गरज नाही, तुम्हा माता मावल्यांना सगळं माहिती. तोपर्यंत तुमचं वागणं चालणं बोलणं सगळं संपूर्ण. बापाच्या वेदना, बापाच्या यातना, बापाच्या हृदयामध्ये कंठामध्ये अडकलेले ते शब्द कधीच कानावर पडत नाही. महाराज लय वगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उरावंती माया त्याच्या हरवी हरवाई, दाखविला कधी कुणा डोळ्यात लपाई. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटावली बसू जरी बनवाकला, घडीभर तू थांबजला ऐकण्याची भावल, लई अवघड होईल गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड होईल गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. नाव होतं त्याचं रामगीर, पण साईनाथ म्हणायचे, साईनाथ महाराज त्याला म्हणायचे बापूगीर. बापूगीर लगबगीने पळत आला. 5.5-6 फुटाचा उंच धिपाड असा रामगीर गोसावी, कुरळे कुरळे केस, लांब लचक जटा आहे, तेजस्वी असं त्याचं कपाळ आहे, सळसळीत त्याचा नाकाचा शेंडा आहे, तेजस्वी त्याचे डोळे आहेत, धनुष्याकार त्याच्या भुवा आहे. आणि धिपाड असणारा रामगीर गोसावी अंगावर सगळी बगली वस्त्र आहे. बाबांनी आवाज दिल्यानंतर ताळ ताळ द्वारकामध्ये आला, हात जोडले. बाबा बापूगीर तुला लगेच जावं लागेल. आदेश बाबा, तुम्ही फक्त आदेश करा. बापूगीर हा उदी आणि प्रसाद घे. साईनाथांनी उदी घेतली आणि उदी आणि प्रसाद घेतला आणि बापूगीराच्या हातामध्ये दिला. बापूगीराने तो प्रसाद आणि उदी हातामध्ये घेतला. बापूगीर तुला लगेच निघायचं, आता टांग्यामध्ये बस आणि कोपरगावपर्यंत जा. कोपरगावून गाडी पकड. बारकामाईमध्ये बसून जो सगळ्यांच्या ठाई बसतो ना तो होता शिर्डीचे साईबाबा. बोलिये साईनाथ